चांगले सुविचार, मराठी मोटिवेशन, जबाबदारी जरुरी आहे. सोशल मीडिया आपल्यासाठी आहे, आपण त्याच्यासाठी नाही. मित्रांनो, प्रत्येक नात्यामध्ये जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. सोशल मीडिया आपल्यासाठी बनलेला आहे, पण आपण त्याच्यासाठी नाही. ऑनलाईनच्या गर्दीत ऑफलाईन नात्यांनाही वेळ देत राहा. ही गोष्ट खरी आहे की जसं डॉक्टर सांगतात सकाळ संध्याकाळ 3 वेळ गोळ्या घ्या. आपण सकाळ संध्याकाळ 3 वेळा ऑनलाईन असतो, पण लक्षात ठेवा ऑफलाईन नात्यांनाही वेळ द्या. सोशल मीडियाच्या गर्दीत सोन्यासारखी नाती हरवू नका. तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही शेतकरी असाल, पण लक्षात ठेवा जी तुमच्या आजूबाजूला सोन्यासारखी नाती आहेत ना, ती हरवू नका. त्यांनाही वेळ द्या. जवळच्या नात्यांनाही वेळ द्या. मित्रांनो, आजकाल नात्यांमधला दुरावा संवाद कमी होतोय, त्याला जवळ करा. आईबाबांनाही खुश ठेवण्यात व्यस्त राहा. आईबाबांनी संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी खर्ची केलंय. अशा आईवडिलांनाही खुश ठेवण्यामध्ये व्यस्त राहा. भक्ती दिखाव्यासाठी नाही तर मनाच्या शांतीसाठी करा. 2-4 लोक तुम्ही देव भजायला लागले की तुम्हाला वाटत 2-4 लोक आपलं नाव काढतील, असं करू नका. भक्ती दिखाव्यासाठी नाही तर मनाच्या शांतीसाठी करा. आपला किमती वेळ आपल्या स्वप्नांसाठी राखून ठेवा. मित्रांनो, अशी चांगली स्वप्न पहा, खूप मोठे व्हा. लक्ष, ध्येय मोठं ठेवा. खरंच तुम्ही खूप पुढे जाल. गोड बोलणारे सगळेच आपले नसतात. मित्रांनो, जे लोक गोड बोलतात ते आपल्याला फसवतात, आणि जे लोक आपल्याला रागवतात तेच आपल्यावर खरं प्रेम करतात. लक्षात ठेवा, गोड बोलणारे सगळेच आपले नसतात बरं का. अशा लोकांना फॉलो करा ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होईल. मित्रांनो, तुम्ही ज्या क्षेत्रात पुढे जाल त्या क्षेत्रामध्ये खूप दिग्गज लोक आहेत, त्या ज्ञानी लोकांना फॉलो करा. सोशल मीडियावरच्या अर्धज्ञानी लोकांना कधीच फॉलो करू नका. अशा लोकांना कधीच फॉलो करू नका ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्याचा कोळसा होईल. मित्रांनो, एक तुमचा चुकीचा निर्णय तुम्हाला 10 वर्ष मागे घेऊन जाईल, तर अशा चुकीच्या लोकांना कधीच फॉलो करू नका. तुमचा एक सकारात्मक निर्णय तुमचं आयुष्य घडवू शकतो. एक चांगला सकारात्मक निर्णय घ्या, आणि तो निर्णय घेण्यासाठी नेहमी चांगल्या मित्रांमध्ये राहा. चांगले मित्र गोळा करा. ज्याच्यासमोर आपण मनातलं दुःख मनमोकळ्यापणाने सांगू शकतो, तोच आपला खरा मित्र असतो. मित्रांनो, बर्थडे पार्टीला, सुखाच्या कार्यक्रमात सगळे येतात, पण दुःख ऐकायला खूप कमी मित्र भेटतात. जास्त गर्दी नको, पण 2-4 हिऱ्यासारखे मित्र नक्की सोबत ठेवा. जास्त गर्दी गोळा करू नका, पण 2-4 हिऱ्यासारखे मित्र नक्की तुमच्या सोबत ठेवा.